महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दिला पाकला दणका. केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. सर्वपक्षीय बैठकीत ऑपरेशन सिंदूर संदर्भात होणार चर्चा. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट. पूंछमधल्या सेंट्रल गुरुद्वारावर केला हल्ला. 3 शिखांचा मृत्यू. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून शहीदांचा दर्जा. पाक लष्कराकडून ठार दहशतवाद्यांना सलामी. पाक सैन्य आणि दहशतवाद्यांचं कनेक्शन पुन्हा अधोरेखित. भारतानं केलेल्या कारवाईत 70 दहशतवाद्यांचा खात्मा. ऑपरेशन सिंदूरचं मोठं यश. भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी भारतानं वापरली हनुमान नीती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. तर एअर स्ट्राईकमुळे पाकमध्ये सर्वसामान्यांचं नुकसान झालं नसल्याचंही केलं स्पष्ट. ऑपरेशन सिंदूरनं पाकचे दणाणले धाबे. प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान सरकारनं लष्कराला दिली मोकळी. निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा पाकचा कांगावा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची बैठक. सर्व महापालिका क्षेत्रात मॉक ड्रिल सुरूच ठेवण्याच्या सूचना. मुंबईसह राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता. मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज. आणि कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता अखेरचा सामना. आता रोहित फक्त वन डे खेळणार.